ओहो, रंगशाळा स्टोरी टेलिंग चॅलेंज मध्ये मी सागर तुमचे स्वागत करतो. मित्रहो, आजची जी गोष्ट आहे ती लिहिली आहे नरेंद्र इंगळे यांनी, प्राध्यापक नरेंद्र इंगळे. तर ही गोष्ट ऐकण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावं लागेल, म्हणजेच फ्लॅशबॅक मध्ये, कारण ही गोष्ट थोडी जुनी आहे. तर चला बघूयात अवतार. पूर्णेच्या काठावर सुपीनाथाचं एक छोटंसं देऊळ आहे. त्या देवळामध्ये एक पादुका आणि तांब्याचा लहानसा साप रक्षण करण्यासाठी ठेवलाय. तसं ते देऊळ वसाहत असतं. लोक 8-8 दिवस दर्शनाला जात नाही. अहो, साधं पाणी सुद्धा टाकत नाही. मी देवळाजवळ गेलो तेव्हा गारुड्याच्या खेळासारखी देवळाभोवती गोल गर्दी जमली होती. लोकांनी देवळाला गोल कडच घातलं होतं. लोक ओरडत होती, कुतूहलानं पुढचं दृश्य बघत होती आणि एकमेकांना विचारत होती, हो काऊन असं करायला? काय माहित गड्या, कवापासून असं करायला काय माहित गड्या. ओ शेषराभाऊ, हे डुक्करच होय ना? अबे नाही तर का अस्वल होय? डुक्करच होय ना? नाही, डुक्कर असं फिरत नसते. कैपासून असं फिरू राहिलं? सकाळून म्या कोपयात ओढाले वावरात चाललो होतो. 8:15 वगत अशी माई नजर अशी देवळाच्या इकडं गेली तर मले कोणीतरी फेऱ्या मारता खेपी दिसलं. पहिले तर वाटलं रामू पाटलाचं डोंबळं कुत्रच होय, पण जवळ जाऊन पाहतो तर डुक्कर. तसाच गावात गेलो आणि गावातल्या गप्पे लिंबाच्या वट्यावर बसलेल्या लोकांना सांगितलं, ऐका हो ऐका, सुपीनाथाच्या मंदिराजवळ चमत्कार झालेला आहे हो. एक डुक्कर सुपीनाथाच्या मंदिराजवळ फेऱ्या मारून राहिला हो. चमत्कार बघायला सगळ्यांनी सुपीनाथाच्या मंदिराजवळ या हो. हा, तव्हापासून ही गर्दी वाढली भाऊ. बरोबर केलं ना म्या? हो, डुकराला पाहायला बायकांच्या झुंडा येऊ लागल्या. शाळेची पोरं शाळेकडे जाण्याऐवजी थेट देवळाकडे येऊ लागली. तेवढ्या शाळेचे मुख्याध्यापक आसोले मास्तर तिथं आले. त्यांनी हा सगळा प्रकार निरखून पाहिला, त्याच्यावर सखोल तर्क काढला आणि मग ते म्हणाले, ए डुक्कर नाही, हे अवतार होय. मागच्या जन्मात त्याचं काहीतरी तप अधुरं राहिलं म्हणून हे देवाच्या फेऱ्या मारून राहिलं. याले पुढचा जन्म नक्की माणसाचा भेटीन. हो, पाहून घेता तुम्ही. बरोबर आहे गुरुजी तुमचं, हा मागच्या जन्माचा ऋषीच होय. मागून नागोबुड्यानं दुजोरा दिला. आता गुरुजींचा नामी तर्क खोडायची हिंमत कुणाची झाली नाही. डुकराला देव म्हटल्याबरोबर काहींच्या भावना बदलल्या. अरे बाबा, देव देव देव, माफ करजो बाबा, माफ करजो, पाया लागतो देव, हा हा हा, असं सुरू झालं. बराच वेळ झाला. शाळेची पोरं जागा सोडायला तयार नाही हे पाहून गुरुजी म्हणाले, चला बे पोट्टे हो शाळेत. होय, चला म्हटलं की चालले. एक खेप आधी दर्शन घ्या देवाचं आणि मग जा. गुरुजींच्या आज्ञेवरून पोरांनी दंडवत ठोकलं. मागची पोरं मागच्या मागच पांगली तर काहींना दप्तरा सकट बाहेर काढावं लागलं. शाळेची गर्दी हटली तरीही गावातल्या बायका माणसाच्या लोंढे कमी होत नव्हते. सगळ्यात शेवटी
गावातले मोहन भटजी आले. हा वरा अवतार होय. आपल्या गावाचं भाग्य थोर म्हणून प्रत्यक्ष परमेश्वरानं आपल्याला दर्शन दिलंय. आपण याची पूजा केली पाहिजे. आपण याचं स्नान केलं पाहिजे. स्नान केलं पाहिजे ना. आता देवाचं स्नान साध्या पाण्यानं लोक घरी जाऊन दह्या दुधाच्या वाट्या भरून आणू लागले. सगळं दही आणि दूध वेगवेगळ्या बकेटीत जमा केलं. मग गावातला नवसाचा लंगड्या आसक्या लंगड्या आसक्या दुधाची बकेट घेऊन अवताराच्या माग माग धावू लागला. अवतार पुढं पुढं लंगड्या माग माग, अवतार पुढं पुढं लंगड्या माग माग. 1-2दा आपटलाय. पुढचा दातही तुटला. तरीही अवताराच्या माग दही दूध फेकू लागला. दही दूध अवताराच्या अंगावरून खाली पडू लागला. काही बायका प्रसाद समजून ते चाटू लागल्या. काहींनी पूर्णेच्या नदीचं पाणी आणलं आणि अवताराच्या माग धावता धावता फेकलं. ते पाणी जमिनीवर पडलं. मातीचा चिखल झाला. काही लोकांनी त्या चिखलाचा टिका डोक्यावर लावला. हे घ्या. स्नानाचा सोहळा यथाविधीत पार पडला. पाणी आणणारे, दही आणणारे, दूध आणणारे असं म्हणायचं काम कुणालाच पडलं नाही. सगळं आपल्या घरचंच कार्य सुरू आहे असं समजून करत होते. त्यानंतर अवतारावर अक्षत, कुंकू, गुलाल, हळद पडू लागली. फुलांचा वर्षाव झाला. एका हौशी भक्तानं तर झेंडूच्या फुलांचा हार तयार केला आणि धावत धावत जाऊन अवताराच्या गळ्यात टाकला. बराच वेळ झाला. आता काहींना भूक लागली होती म्हणून त्या भूक लागलेल्यांमधून एक आवाज आला. अरे देवाले भूक लागली असेल ना, काहीतरी खायला आणा. तसाच एक हौशी भक्त घरी धावत धावत गेला आणि दौडीतल्या 2 भाकरी घेऊन देवापुढे आणून टाकल्या. पण नवल म्हणजे देव भाकरीकडे ढुंकूनही बघत नव्हता. अबे लेका, देव आहे ना तो, भाकर खाईन काय, जाय पोई आण पोई. तसाच तो भक्त घरी गेला. घरून 2 पोळ्या घेऊन आला आणि देवापुढे टाकल्या. पण नवल म्हणजे देव पोळीही खात नव्हता. राहू दे गड्या, देवाची इच्छा नाही दिसून राहिली. जेव्हा देवाले भूक लागन ना तेव्हा आपापहून खाईन. सध्या राहू दे. दुपारपर्यंत ही वार्ता आसपासच्या खेड्यापाड्यात पसरली. लोक बैलगाड्या, मोटारगाड्या, ट्रॅक्टर भरून येऊ लागले आणि देवाचं दर्शन घेऊ लागले. त्यात एकानं फुलाचं तर दुसऱ्यानं चिरंजीवीच्या दाण्याचं दुकान टाकलं. चंपालाल सेठनं तर अख्खं गावातलं दुकानं तिथं आणून लावलं आणि यांची कॉम्पिटिशन सुरू झाली. फुलं घ्या रे, फुलं फुलं फुलं, सेंटेड उदबत्ती उदबत्ती, सेंटेड उदबत्ती, नारळ घ्या नारळ, नारळ नारळ, नारळ घ्या नारळ. संध्याकाळपर्यंत हा आवाज सुरू होता. अंधार पडायला लागला. दूर असलेल्या कळबा कटरच्या मशिनीपासून बांबू रोवून वायरी टाकण्यात आला. देवळाच्या दोन्ही बाजूला मोठे फोकस लावण्यात आले. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आणि रेडिओवर बातमी आली. नमस्कार, पूर्णेच्या काठावर सुपीनाथाच्या मंदिराजवळ एक चमत्कार घडलेला आहे. तिथे भक्तांची प्रचंड गर्दी झालेली आहे. एक वराह अवतार तिथे अवतरलेला आहे. याचं दर्शन घेण्यासाठी सगळेच भक्त तिथे जात आहेत, गर्दी करतायत. अजूनपर्यंत सरकारने आणि पशुवैद्यकांनी कुठलीही तपासणी केलेली नाहीये. पुढची बातमी आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत आणू. धन्यवाद. यामुळे गर्दीत प्रचंड वाढ झाली. तासाभरात फराळ पाण्याची हॉटेलं, पान टपऱ्या, चहा पाण्याची हॉटेलं सुरू झाली. आता या ठिकाणाला यात्रेचं स्वरूप आलं. गर्दीला सांभाळण्यासाठी देवळाभोवती बांबू आणि दोरीचं गोल करडं उभारलं गेलं. त्यात शेषरावानं
आणि मोहन भटजी गुरुजी यांनी जुन्या टपऱ्या पेटीला कुलूप लावून तिची दानपेटी तयार केली आणि देवापुढे आणून ठेवली. एकानं लाऊडस्पीकर आणला आणि त्यातून सूचना सुरू झाल्या. नमस्कार, सगळ्या भावी भक्तांचे इथे स्वागत आहे. रांगेनं दर्शन घ्या. देवाला कुणीही चिडवू नका. देवाला चिडवू नका. शांततेने दर्शन घ्या. देवावर प्रसाद फेकू नका. एक 7 वर्षाचं मूल हरवलेलं आहे. ज्याला कुणाला सापडलं त्यांनी आमच्या मंडपात आणून द्यावे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अशा सूचना सुरू झाल्या. त्यात एकानं आरती लिहून माईक मधून 2दा म्हटली. जय देव जय देव जय वर्राह बाबा, जय वर्राह बाबा, आरती करावी आरती करावी, जय वर्राह बाबा. आता या आरतीमुळे वातावरण मंत्रमुग्ध झालं. पलीकडे झाडाखाली वामन महाराजांनी कीर्तन सुरू केलं. विठ्ठल 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 विठ्ठल. 84 लक्ष ओणी फिरल्यानंतर हा नरदेह मिळतो. किडा मुंगी पशुपक्षी या सगळ्यांच्या जन्मातून मनुष्याला जावं लागतो. हा जो वरा अवतार या ठिकाणी प्रदक्षिणा घालतोय या मागे फार मोठी दिव्य शक्ती आहे. परमेश्वराच्या कृपाशिवाय अशा गोष्टी घडत नाही आणि म्हणून परमेश्वर प्राप्तीशिवाय तारुणोपाय नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यावेळी मतदारसंघाचे आमदार तिथं आले. त्यांनी देवाच्या स्तुतीवर 2 शब्द म्हटले आणि दानपेटीत 1000 रुपये दक्षिणा टाकल्या. हे बघून गावातल्या सरपंचाला कंड आला. त्यानेही 501 रुपये दानपेटीत टाकले. या दरम्यान दानपेटी फुगू लागली. मध्येच एक नुकतीच डिलिव्हरी झालेली ओळखीची कुत्री गर्दी फाडून आतमध्ये घुसली. लोकांनी यावर तर्क काढायला सुरुवात केली. माय बापू, कुत्री पण देवाच्या दर्शनाला आली. हो नाले का, कुत्री पण देवाचं दर्शन घेऊन राहिली. हो, पण त्या कुत्रीनं तिथे पडलेली भाकर लांबवली तेव्हा लोकांच्या भावनांचा चुरडा झाला. होत असते कधी कधी. लागली असन भूक, ते पण देवाचीच कृपा असन ना. देवाचा प्रसाद कोणाच्या नशिबात नसते, आहे त्या कुत्रीच्या नशिबात. खाल्लं तिनं. अशा गोष्टी सुरू झाल्या. या दरम्यान गावात 1-2 चमत्कार झाले. जशी गावातली बायजाबुडी बऱ्याच दिवसाची बिमार होती. तिले 2 जणांना उचलून आणलं, देवाचा अंगारा लावला, देवाचं दर्शन केलं आणि बुडी चालायला लागली. असेच आणखीन 1-2 चमत्कार. जसं रडणारं मूल देवाचं नाव घेतलं की चूप बसलं. कोणाचं तरी पोट दुखत होतं, देवाचा अंगारा पोटावर लावला की पोट दुखणं बंद झालं. पण हे सगळे चमत्कार कानोकानी झाले. या दरम्यान एक 4 चाकी गाडी येऊन तेथे थांबली. त्यातून 4-5 सुटाबुटातले माणसं आणि एक चष्मा लावलेली बाई धास 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 करत पुढे आली. थांबा, आम्हाला या प्राण्याची तपासणी करायची आहे. हो, आम्हाला बघायचं या प्राण्याला काय झालं. काय झालं बाई, काय म्हणता तुम्ही? आमच्या देवाची तपासणी करणार तुम्ही? आमच्या देवाची? पहा हे काय म्हणते, आपल्या देवाची परीक्षा घेणार, त्याची तपासणी करणार. हो बाई, हे जमणार नाही. तुम्ही आल्या तशा मुकाट्यानं वापस जा. आमचं आम्ही पाहून घेऊ. आणि तुम्ही जर जास्त काही केलं तर एक अख्खं गाव आहे आणि तुम्ही आहे. त्या बाई आणि बाकीचे तिच्यासोबत सुटाबुटातले आले लोक घाबरून चालले गेले. 3ऱ्या दिवशी आता देवाला पाऊल टाकणंही जड झालं होतं. मध्येच चालायचा, मध्येच बसायचा, मध्येच चालायचा, मध्येच बसायचा. ओ शेषराव भाऊ, देव थकला वाटते. अबे लेका, थकीन नाही तर काय देव? 3 दिवसापासून पोटात अनाज नाही ना देवाच्या, मग थकणारच तो. हो बरोबर आहे. आता या दरम्यान गर्दीत प्रचंड वाढ झाली होती. पूर्णेच्या पात्रात भंडारे सुरू झाले होते. दुपारचं ऊन चटकलं तसं देवानं अंग टाकलं. अरे देवाले काय झालं हो?
ओ शेषराव भाऊ बघा ना, ओ गुरुजी बघा ना, देवाले काय झालं? अबे हवा लागू द्या देवाले, हवा लागू द्या, हवा लागू द्या, हवा लागू द्या, हवा हवा मारा हवा. देवानं थोडासा आवाज काढला आणि दम सोडला. अरे बापा, देव गेला हो शेषराव भाऊ, देव गेला हो. सगळं गाव रडायला लागलं. त्यात शेषराव भाऊ, गुरुजी आणि मोहन भटजी यांची खिचडी वेगळीच सुरू होती. मोहन भटजींनी म्हटलं, आपण या देवाची समाधी बांधली पाहिजे, आपण या देवाची मिरवणूक काढली पाहिजे. आपल्या गावाचं भाग्य थोर म्हणून परमेश्वर आपल्या इथं अवतरले होते. सगळ्यांना मोहन भटजीचं हे वाक्य मान्य होतं. सगळ्यांनी मिरवणुकीची आणि संजीवन महासमाधीची तयारी सुरू केली. काहींनी तिरडी तयार केली तर काहींनी तिचं साहित्य आणून दिलं. यावेळी डुकराला म्हणजे त्यांच्या अवताराला, हो त्यांच्या देवाला मोती साबणाने आंघोळ करण्यात आली. त्याला तिरडीवर झोपवलं आणि त्याची मिरवणूक गावाकडे निघाली. सगळ्यात पुढे ढोल ताशे जोर जोरात वाजू लागले. त्याचा आवाज पूर्ण गावात घुमू लागला. मिरवणूक पूर्ण गावातून फिरून संजीवन समाधीकडे म्हणजेच पूर्णेच्या काठावर आली. तिथे संजीवन महासमाधीला सुरुवात झाली. शेवटी मोहन भटजी, शेषराव भाऊ आणि गुरुजी या मिरवणुकीत म्हणजे या संजीवन समाधीच्या कार्यक्रमाला दिसले नाही. सोबतच दानपेटी सुद्धा गायब होती. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये, रेडिओमध्ये बातमी आली. ती बातमी अशी होती, तुम्हीच ऐका. नमस्कार. आजच्या काही ठळक बातम्या. लाटणापुरात जो काही प्रकार घडलेला आहे तो कुठलाही दैवी चमत्कार नाही. पशुवैद्यांनी दिलेल्या माहितीनुसार डुकरासारख्या प्राण्याला सर्रा नावाचा रोग होतो. या रोगामध्ये तो स्वतःभोवती किंवा एखाद्या स्थळाभोवती सतत गोल गोल फिरतो, कारण त्याची स्मरणशक्ती नष्ट झालेली असते. या रोगामध्ये त्याला तहान भूकही लागत नाही. यामुळेच सतत उपाशी राहिल्यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकतो. प्राण्यांसंदर्भात अशी घटना दिसतात त्वरित पशुवैद्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच पुढील उपाययोजना करावी. धन्यवाद.